नमस्कार मंडळी. महाराष्ट्राला लाभलेला सुंदर अलंकार म्हणजे वक्तृत्व. आणि जेव्हा या वक्तृत्वातून शेतकऱ्यांच्या व्यथा, शिवरायांच्या कथा आणि सामाजिक प्रश्नांवर निर्भीड मतं मांडली जातात, त्यावेळी आठवतं ते अकोल्यातील छत्रपती करंडक या वक्तृत्व स्पर्धेचं व्यासपीठ. छत्रपती करंडक ही महाराष्ट्रातील एकमेव शेतकऱ्यांना समर्पित असलेली वक्तृत्व स्पर्धा आहे. मात्र ही फक्त स्पर्धा नसून वक्त्यांच्या विचारांना, शब्दांना आणि धाडसाला वाचा फोडणारी परंपरा बनते. आणि म्हणूनच येत्या 7-12 या विशेष तारखेला अकोल्याच्या मातीत श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान या विद्यालयामध्ये छत्रपती करंडक नावाने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आणि म्हणून छत्रपती करंडकच्या या 5व्या वर्षी मी कोमल शेलार तुम्हा शब्दांवर प्रेम असणाऱ्या सर्वांना एक आव्हान करू इच्छिते की या वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुम्ही सर्वांनी नक्की सहभागी व्हा. कारण विजेत्याला विजेत्याचा खरा फील देणारी ही वक्तृत्व स्पर्धा आहे. जिथे जिंकल्यावर स्टेजवर जाऊन तुमच्या डोक्यावर बांधला जाणारा फेटा असो, किंवा कपाळी लावला जाणारा चंद्रकोर असो, किंवा मग हातात दिला जाणारा तो भरभक्कम छत्रपती करंडक असो. थोडक्यात काय, जर विजेत्याचा मान मिळवून घ्यायचा असेल आणि विजेत्याचा थाट मिरवायचा असेल तर या स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा. बाकी गेल्या वर्षी तर मी बाजी मारली, यंदा कोण बाजी मारणार आहे याची आम्हा सर्वांना उत्सुकता आहे. आणि म्हणून मित्रांनो, पुन्हा रंगतंय ते रणांगण, पुन्हा होणार आहे तो शब्दांचा सोहळा. आणि कदाचित छत्रपती करंडक घेऊन जाणारं नाव तुमचंच असेल. म्हणून नक्की सहभागी व्हा. धन्यवाद.